रात्री 1 वाजता स्किन केअर कोण करतं? त्याआधी चला तर बघूया सकाळपासून माझं रुटीन काय होतं. सकाळी उठल्या उठल्या मस्त पोट भरून ब्रेकफास्ट केला, कारण जिममध्ये जायचं. खरं तर जिम हा न्यू इयर रिझोल्युशन आहे असं म्हणायला हरकत नाही, पण तो आत्ता सुरू केलाय मी जानेवारी संपायला आल्यानंतर. गुडगल सारखं असाइनमेंट केलं आणि मग आठवलं मृण्मयी स्किन केअर नाही केलंय आपण, तर झोपायच्या आधी लेट्स डू अ स्किन केअर रुटीन. एक गोष्ट म्हणजे ती गंमतच आहे म्हणा, की आपण जेव्हा इंडिपेंडेंट लाईफ जगतो ना, तेव्हा खूप गोष्टी ना करायला मजा पण तेवढीच येते. पण इथे मला कळतच नाहीये मी काय करते. म्हणजे मी माझी हेअर सिच्युएशन फिगर आउट करतच होती. बाय द वे, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली, ते म्हणजे की डू शॉप फ्रॉम तारुंध्या. तारुंध्यावर सेल सुरू आहे, बाय 4 गेट 1 फ्री स्क्रंची. तर लवकर लवकर करा, कारण येस, तारुंध्याचे स्क्रंची खूप लवकर आउट ऑफ स्टॉक जात आहेत. बाय द वे, आता मी यूज करत आहे जो सिरम, तो आहे ऑर्डिनरीचा हायलोरॉनिक ॲसिड. एक मिनिट, अजिबात स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये हा माझं पर्सनल रिव्ह्यू आहे आणि मला हा ऑर्डिनरी सिरम भरपूर आवडतो. आपण कधी कधी ना इंटरनेटवर अशा भलत्याच गोष्टी बघतो आणि मग ट्राय करायला जातो. तुम्ही पण तसं करता का? इंटरनेटवर काहीतरी बघता आणि मग तुमच्या स्किन केअरमध्ये इन्फ्लुएन्सर सारखं आपण स्वतःला असं समजतो आणि मग ट्राय करायला जातो. समटाईम्स मी ना विदाऊट कॅमेरा सुद्धा एकटी बडबडते आणि मला असं वाटतं की तुम्ही माझं सगळं ऐकताय. एक क्वालिटी तर माझ्यात येते, म्हणजे विदाऊट इव्हन कॅमेरा मी स्वतःशी पण बोलू शकते. बाय द वे, न्यू इयर रिझोल्युशन तर ट्राय करायला बघते इथे की बुक वाचायला, पण मी खरं सांगू तर काल रात्री झोपायच्या आधी मी बुक वाचलं नाही आणि रील्स बघत झोपली.